नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन ब्लॉग मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. पावसाला सुरुवात झाली आता. आज तर जोरात, सकाळपासून जोरात पाऊस पडतोय. आणि आता किती वाजले? 11:30 झालेत. आणि मी आज ऑफिसला नाही गेलो. त्याचं कारण म्हणजे काल आपण जे व्हॉलीबॉल खेळून आलो ते हाताला लागलं, ते दुखतं आणि त्याचबरोबर अंग पण खूप दुखतंय. तर बघा, रेडी झालेलो, पण ऑफिसला जायचं होतं यार मला, पण अंग एवढं दुखतंय ना, तर मी झोपूनच राहिलो. आता परत उठलोय. आता बघूया आजचा दिवस आपला कसा जातोय, कारण बाहेर तर नाही जाता येणार कारण पाऊस खूप आहे. काय बाहेर जाता येत नाही म्हणून पप्पा काढत पोचवतील. ऑफिसला तर गेलाच नाही आणि अंग दुखते करून बाहेर बरोबर फिरायला जातो. मी जाणारच नाही ना बाहेर कुठे, मी घरातच झोपणार आहे. थोडं मला मदत कर, हेल्प कर मला जरा. आपल्याला आज घर आवरायचं आहे, कारण आता घरात लग्न पण आहे थोड्या दिवसात आत्याच्या मुलाचं. तर सगळे गावचे पाहुणे वगैरे आपल्या घरी येते. त्यासाठी आपल्याला करावं लागणार सगळं. आणि लवकरच आपण काहीतरी नवीन अनाऊन्समेंट करतोय, त्यासाठी रेडी राहा. तर जे नवीन आहेत आपल्या चॅनलवरती सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा. हा पावसाला बघून आहे ना, मला त्या कळसूबाईची आठवण येते. त्या दिवशी मी कळसूबाईला गेलेलो. इथे वरती लिंक केली कळसूबाईची. कळसूबाईचा ट्रेक एवढा भारी होता खतरनाक. तुम्हाला पावसाळ्यात कुठला ट्रेक करायचा असेल एकदम डेंजरस, कळसूबाईचा ट्रेक करा. तर खाली यामा उभी आहे, तुम्ही. तिला पण ते अँटी रेस्ट लावायचं होतं, ते पण राहून गेलं यार. असं आजारपण आलं ना की खरंच इच्छा नव्हती काय करायची. अक्कलकोट, पंढरपूर, तुळजापूर हे 3 ठिकाण करणार आहेत. काल रात्री निघालेत, आज संध्याकाळपर्यंत, रात्रीपर्यंत पोहोचणार आहेत. 2 दिवसात लगेच, एका दिवसात, कारण 2 ठिकाणी जवळचीच आहेत ना, 2-3 ठिकाणी जवळची. तर आई पण मस्त फिरते. अक्कलकोट, तुळजाभवानी मातेचं मंदिर आणि पंढरपूर, जे 3 क्षेत्र ती फिरणार आहे देवस्थान. आई 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 जायचं. आईला व्हिडिओ कॉल करू? हा चला, आईला व्हिडिओ कॉल करतो. कसलं झाड आहे का मम्मी? ब्रह्मकमळ ना. बरं, 2च पानं आलेत. हा, 2च पानं आलेत. तर इथं मी आणि मम्मी आता ब्रह्मकमळ आणि तुळशीचं झाड लावतोय कुंडीत, म्हणजे कसं त्यांची वाढ चांगली होईल. हा मम्मी, याला कळ्या कुठून येतात का? या साईड म्हणजे पानालाच येतात का? या पानाला पानाला ना. हा. पानाला पान येतात, पानाला की त्याला ते कळायचं. कळ्या आलेल्या पडल्या त्या वेळेला आले. आणि या झाडाला खोड नाहीये, फक्त पानं असतात ब्रह्मकमळ. आणि जर फुल आहे ना, ते एकदम रात्री उगवतं ना का मम्मी? 12 नंतर काहीतरी फुलतं. हे बघा, असं मूळ असतं त्याला ब्रह्मकमळला. आणि बघा पान बघा कशी जॉईंट आहेत. आता ब्रह्मकमळ लावते मम्मी. तर मंडळी, मी आता कपडे पण चेंज केलेत. बघू शकता, मोबाईलचा मॅचिंग कलरचा टी-शर्ट घातलाय. निळा टी-शर्ट आणि मोबाईलचा कव्हर पण निळा. तर मंडळी, आता मी चाललोय, मम्मीला थोडी मदत करतो त्या घरात आहे. तर आपल्याला एक कुंडी आता उचलून ठेवायची वरती, आणि दुसरी कुंडी आता आपण ती ब्रह्मकमळ आणि तुळशीचं लावलंय ते तिकडे ठेवायचं आहे. तर आता मी पहिला त्या खिडकीत उतरतो. आपल्याला जो एक्स्ट्रा गवत आलाय झाडाला तो काढायचा आहे. हाच ना का मम्मी? हा बघा, हे खालच्या झाडांना आहे ना, इकडे हे गवत उगवलंय. हा गवत काढायचं आहे. तर मी पहिले इकडे उतरतो. आणि सनी इथे आलेले आपल्या घरी. अरे तर मी बघा कुठे उभा आहे. आता त्या कुंड्या ठेवून घेऊया आपण. ये वरे. तर मंडळी, इकडे कावळा बघू शकता तुम्ही. ये, अरे गेला. तो कावळा आहे ना, रोज येतो आपल्या घरी, माहिती आहे का सनी? मी इथे येऊन बसणार आणि मम्मी त्याला खायला दिल्याशिवाय तो जाणारच नाही, काव करत राहणार. तुळशीचं झाड राहिलंय मेन, ते इथे ठेवूया आणि मग मी बाहेर येतो. ते बघा आलं, तुळशीचं झाड पण आलंय आपलं. चला, आता लाईनीत सगळी झाडं लावलेत. आता मी बाहेर. मंडळी, दुपार झाली आणि मम्मीने जेवायला बघा काय दिलंय. डाळ भात, मुगाची भाजी आणि आंब्याचा कोळ. म्हणजे याला तुम्ही गुळ आंबा सुद्धा बोलू शकता आणि आंब्याचा कोळी सुद्धा बोलू शकता. एक नंबर लागतं. रायगडमध्ये राहतात तर सगळ्यांना माहित असेल. तर चला, मी जेवून घेतो. मंडळी, झोपलेलो आणि अचानक पुन्हा एकदा हात ठणकायला लागलाय. तर बर्फ लावला आणि त्याला बेल्ट गुंडाळून ठेवलाय. लवकरात लवकर हील झालं पाहिजे. A few moments later. जवळ मंडळी 4 बॉक्स, 6 टिश्यू पेपरचे बॉक्स,
6 कट्ट्यान 6 अजून बॉक्स एवढं वर आणलं आणि घाम बघ कसा फुटला. पण आता मला एनर्जी आल्यासारखी वाटते. का माहित का की असं वाटतं मी तापातून बाहेर येतोय, रिकवर होतोय. भाई असं असतं काय, मला घाम वगैरे फुटला ना तसं एकदम भारी वाटतं. मी गोळी पण नाही खाल्ली कुठली. भाई स्वतःहून मी एवढा हील होतोय. भाई 6 व्हील रे, हील स्वतःहून हील कडक. भाई असं एवढं भारी वाटतंय ना मला खरंच लिटरली. तरी अर्ध्या काळानंतर कुंडी हलवली तर पडल्या. ओ भाई सा तर मंडळी बघ कसली सुंदर फुलं आले. वास बघ छान येते. वास पण येतो ना. हे फुले काळ्या पडल्या ना भरपूर. आपल्या खातायला तू बघू तुझ्या हाताने लावले आता. माझ्या हाताने लावले. विषय आहे का, होणारच 100%. विषय आहे का.